नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक खूप महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे की आपल्या सगळ्यांना माहिती की अंगणवाडी केंद्रासाठी ज्या पद्धतीने ऑफलाईन सर्वेक्षण रजिस्टर हा अंगणवाडीचा आत्मा आहे, म्हणजे सगळी माहिती आपल्याला त्या रजिस्टरमध्ये मिळते। त्याच पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये देखील आपल्याला जे कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर आहे, जे मॉड्यूल आहे, हे देखील आपल्याला पूर्ण ठेवायचं आहे। कधीच आपल्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये ते ॲप आलेलं आहे, ते मॉड्यूल आलेलं आहे, पण अजूनही खूप साऱ्या ताईंनी त्या मॉड्यूलमध्ये माहिती भरलेली नाही। तर ही माहिती आपल्याला एकदाच भरायची आहे। जेव्हा सुरुवातीला ते अपडेट आला किंवा सुरुवातीला ते मॉड्यूल आलं तेव्हा ते मराठीमध्ये आपल्याला टायपिंग करता येणार होतं, मराठीमध्ये आपल्याला भरता येत होतं। तर बऱ्याच जणांनी तेव्हा भरून घेतलं, पण खूप साऱ्या ताईंचं अजूनही बाकी आहे। तर मला काही कमेंट आलेल्या आहेत, एक दोनच कमेंट आलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कुटुंब संरक्षण रजिस्टर हे खूप महत्त्वाचं आहे, भविष्यामध्ये आपल्याला सक्ती करण्यात येईल। त्याच्या आधी जर आपण थोडं काम सुरू करून दिलं तर खूप महत्त्वाचं होईल। आणि बघा, याच्यामध्ये आपल्याला शक्यतोवर आपले लाभार्थी घटकच आपल्याला इथं त्यांचेच कुटुंब घ्यायचे आहेत, म्हणजे आपले 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे कुटुंब आहेत तर ते कुटुंब आपल्याला घ्यायचं आहे। त्यातल्या त्यात गरोदर स्तनदा यांचं कुटुंब घ्यायचं आहे, काही किशोरींचे घ्यायचे आहेत किंवा काही अशी योग्य जोडपी घ्यायची आहेत की ज्यांना आता भविष्यामध्ये बाळ होईल। तर असंच आपल्याला अशा लोकांचं आपल्याला सर्वेक्षणमध्ये इथं घ्यायचं आहे। 100% सर्वेक्षण आपल्या याच्यात घ्यायचं नाही, कारण की 100% सर्वेक्षणला तिथं तसे ऑप्शन देखील नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला सध्या तरी हेच करायचं आहे। तर बघा, आता माझं काही कुटुंब ऑलरेडी हे झालेले आहेत, आता काही ठराविक 2-4 जे नवीन वाढलेले आहेत किंवा गरोदर माता स्तनदा झालेल्या आहेत, काही गरोदर माता आहेत। तर अशा ज्या माझ्या अजून राहिलेल्या तर त्याच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। तर आता बघा, तुमचे काही कुटुंब झाले तर मग आपल्याला आता पुढचं कुटुंब घ्यायचं ते कशा पद्धतीने घ्याल। जर तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करत असाल तर ती देखील डायरेक्ट तुम्हाला प्लसचं चिन्ह येईल तेव्हा पण, आणि जर तुमचं झालं असेल तर असेल, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। तुम्ही जर नवीन पण करत असाल तर तुम्हाला प्लसचं चिन्ह कुठे येणार आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला कुटुंब सर्वेक्षण हे करायचं आहे। तर बघा, हे एवढी कुटुंब आहेत माझी झालेली, तर त्यापैकी आई वडील, त्याच्यानंतर पालक आणि त्यातल्या त्यात ही मुलं आणि मुली त्या घरातील, अशा पद्धतीचं हे सर्वेक्षण आहे। हा असा आपला आकडा दिसतो। तर इथं जे दिलेले ग्रीन जे कलर दिलेले आहेत तर ते इथले सिम्बॉल आहेत, त्या पद्धतीने आपल्याला हा राऊंड दिसतो, एवढं लक्षात ठेवा। तर आपल्याला आता काय करायचं आहे, नवीन कुटुंब जोडायचं आहे। अगदी सोपं असतं कुटुंब सर्वेक्षण करणं। तर प्लसच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन येतात। मग आता आपण जे कुटुंब सर्वेक्षण करणार आहोत तर मग शक्यतोवर आपल्याला पालक कुटुंब सर्वेक्षणमध्ये माता कुटुंब प्रमुख म्हणून ठेवायची, एवढं लक्षात ठेवा। बघा, प्रथमतः तुम्हाला कुटुंबाच्या प्रमुखाची प्रोफाईल तयार करणे आवश्यक आहे। आई वडील किंवा पालक कुटुंबाचे प्रमुख असू शकतात। आई वडील किंवा पालक कोणी चालू शकणार आहे असं आपल्याला इथं टीप दिलेली आहे। तो कोणालाही तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून तयार ठेवू शकता। तर मग आपल्याला काय करायचं आहे, आई जिवंत आहे का, शक्यतोवर एखाद्याच ठिकाणी असेल की तिथं आई जिवंत नसेल, परंतु शक्यतोवर आपलं जिवंत हीच कॉलम येणार। तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या खाली 2 ऑप्शन येणार। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, पहिले जी कुटुंब आहे तर ती कुठली घ्यायची आहेत, तर पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा, याच्यावर तुम्हाला जाऊन आधी हे सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे। त्याच्यानंतर मग नवीन प्रोफाईल तयार करावर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे इथे जाऊन तुमचं मग इथं कोणकोणते कुटुंब येतात ते आता तुम्हाला आधी सांगते, इथे जाऊनच तुम्हाला सुरुवात करायची आहे। तर मग आता आपण पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा, तर आपण ह्या ॲरोला क्लिक करणार आहोत। तर मग ही लिस्ट आपली कुठली येते, तर ही गरोदर आणि स्तनदा मातांची लिस्ट आपल्यासमोर येते। मग सुरुवातीला आपण नोंदणी करून घ्यायची। जर तुम्ही नवीन सर्वेक्षण करत असाल तर तुम्ही सर्वप्रथम याची करून घ्यायची, किंवा तुमच्या इथे माता वाढत असतात। आता माझ्या इथं देखील 1-2 माता ह्या नवीन गरोदर आहेत, नवीन आलेल्या आहेत, तर त्या राहिलेल्या आहेत, त्यांचं कुटुंब राहिलेलं आहे। तर मी पहिले हे करून घेणार। तर बघा, आता ही माता माझी बाकी आहे, तर ह्या मात्याला मी करणार। तर मग आपल्याला काय करायचं, इथं जात असताना आपल्याला तिच्या ह्या गोल डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मग आपल्याला प्रक्रिया केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या पद्धतीनं पेज ओपन झालं म्हणजे आपल्याला तिचं बघा, अशा पद्धतीचं नाव, तिचं आधार नंबर आपण टाकलेलाच आहे आधीच आपल्या याच्या पोषण ट्रॅकरला, तो आहे, त्याच्यामुळे तिच्या जन्मतारीखपासून सगळं येऊन जाणार। मग आपल्याला आता ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तिच्या
टाकून घ्यायचे. तर आता इथं आपल्याला गावाचं नाव टाईप करायचं. इथं गावाचं नाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. त्याच्यानंतर धर्म निवडायचा आणि खाली पण मी तुम्हाला सांगते. आता आपण सर्वप्रथम गाव टाईप करून घेऊ. गाव टाकून झाल्यानंतर मग आपल्याला निवडावर क्लिक करायचं आहे. निवडावर क्लिक केल्यानंतर मग आता ही कुठल्या कॅटेगरीची, तर इतरमध्ये ही माता येते, तर मी इतरवर क्लिक करणार. त्याच्यानंतर धर्माचे आपल्याला कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. मग कशामध्ये येतात नेमके, तर हे हिंदूमध्ये येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं. त्याच्यानंतर राज्यातील अल्पसंख्याक आहे का, तर आपल्याला नाही म्हणायचं आहे. त्याच्यानंतर या अंगणवाडी केंद्र परिसरातील रहिवासी आहेत का, होय म्हणायचं. जर अस्थायी असतील तर नाही म्हणायचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला ही करायची गरज नाही, कारण की तिथे तुमचा कॉलम स्वतः म्हणजे कुटुंब प्रमुखाचे नाते, तर ते तिथं स्वतःची येईल. सध्याची स्थिती वैवाहिक येईल. त्याच्यानंतर आता मातृत्वाची स्थिती, मग याच्यावर आपल्याला ह्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशी आपल्याला सुरुवात करायची आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं. आता गरोदर आहे, स्तनदा आहे का, इतर आहे, तर आपल्याला गरोदर माता आहे ती. आणि त्याच्यानंतर बघा खालील ICDS सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे किंवा नाही, म्हणजे पुरकार, तर आपल्या ह्या इच्छुक आहे त्याच्यामुळे होय म्हणायचं. आणि त्याच्यानंतर शेवटचं समाविष्ट करा आणि प्रक्रिया करावर याचे आपल्याला क्लिक करायचं आहे. यशस्वीरित्या सादर केले म्हणजे आपलं हे जे आहे तर याची प्रोफाईल तयार झालेली आहे. थोडं आपल्याला थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचं सदस्य हा जोडत जावा लागतो. तर बघा आता इथं पण आपल्याला काय करायचं, आता पुढचा सदस्य जोडायचा आहे. तर त्या मातेला आधी एक मूल पण आहे. आता ते पण कसं घ्यायचं हे पण लक्षात ठेवा. तर तिला एक मूल आहे, मग ते आपण टाईप करून भरायचं का, अजिबात नाही. आता प्लसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढचं तो तुम्हाला दाखवते. प्लसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तोपर्यंत खाली झाल्यावर क्लिक करायचं नाही. प्लसवर क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवायचं की पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा, याच्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे. कोणासाठी, तर त्या मातेला तिचं 3 वर्षाचं देखील बाळ अंगणवाडी केंद्रामध्ये आहे, त्याची नोंदणी केलेली आहे. तर ते इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते सापडणार आहे. तर आता याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आता ती यादीमध्ये नाव शोधायचं आहे त्या बाळाचं. इथूनच त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. तर अशा पद्धतीने बघत जायचं आणि त्याच्यानंतर जे बाळ असेल आपलं तर ते शोधायचं नाव असतं. आपण जे टाकलेलं असतं तेच नाव असतं त्या बाळाचं. तर बघा आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हितांशू स्वप्नील सोनवणे, तर ह्या इथं क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रक्रिया केली. खाली आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला यायचं आहे. बघा त्या बाळाचं जन्मतारीखपासून आधारपासून सगळ्या गोष्टी ह्या प्रॉपर येऊन जाणार, कारण की ते आपण याच्यामध्ये जोडलेले. फक्त आता आपल्याला इथं ठराविक जे कॉलम आहेत ते आपल्याला फक्त निवडायचे आहेत. मग आता इथं कुटुंब प्रमुखाशी नातं आपल्याला याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केलं तुम्ही, आता हा मुलगा आहे तर आपण मुलगा याच्यावर क्लिक करणार. त्याच्यानंतर विवाहिक आहे का, वैवाहिक स्थिती इतरमध्ये का, लहान बाळ आहे. त्याच्यानंतर खालील ICDS सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे का पुरकांना, तर होयवर आपण क्लिक करायचं. आणि त्याच्यानंतर समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यशस्वीरित्या सादर झाले म्हणजे दुसरं जे नाव आहे ते आपल्याला लिस्टमध्ये, जर तुम्ही पाहिलं तर दुसरं नाव देखील आपल्याला लिस्टमध्ये दिसणार आहे. बघा अशा पद्धतीनं ही पहिलं प्रोफाईल कुटुंब प्रमुखची झाली. त्याच्यानंतर बाळाचं येऊन गेलं आणि आता आपल्याला तिचं पतीचं नाव ॲड करायचं आहे. तर आपण त्याच्यावर परत प्लसवर क्लिक करणार आहोत. आता त्याचं नाव आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये सापडणार का, तर नाही. तर ते आपल्याला नवीन प्रोफाईल तयार करा, याच्यावर आपल्याला तयार करावं लागेल, कारण की याच्यावर जाऊन आपल्याला सगळी माहिती आपल्याला भरायची, एवढं लक्षात ठेवा. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे, कारण की ही पोषण ट्रॅकरला नाही. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं मग आपल्याला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे. इथं आधार क्रमांक, इथं नाव टाकायचं आहे. नंतर मग लिंग, जन्मतारीख अशा सगळ्या गोष्टी आपल्याला टाकून घ्यायच्या. आता मी टाकून घेते. तर बघा आपण नाव टाकून घेतलेलं आहे आणि कृपा करून सांगते की आता आपल्याला मराठीमध्ये टाईप करता येत नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला इंग्रजी टाईप करायचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं माईक येतो. तुम्ही जर खाली पाहिलं तर तुम्हाला इथं स्क्रीनवर माईक दिसत आहे खाली. तुम्ही ते माईकवर क्लिक केलं आणि ते क्लिक करून जर तुम्ही बोललात तरी तुमची टायपिंग होणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर लिंग पुरुषवर क्लिक, त्याच्यानंतर इथं आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. तर जन्मतारीखसाठी आपण जर इथं क्लिक केलं तर आपल्याला वर्ष हे सहज येतात आणि त्याच्यानंतर मग आपण ते कॅलेंडर काढायचं. याच्यावर आपल्याला आता वर्षावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं तुमच्यासमोर ही वर्ष आलेली आहेत. मी यापैकी आपल्याला आता स्क्रोलिंग करत जायचं आहे. स्क्रोलिंग करत जायचं आणि आपली जी जन्मतारीख असेल त्या वर्षाला आपल्याला क्लिक करायचं. ते 1992 याच्यावर मी क्लिक करणार आणि इकडे देखील तुम्ही महिना
पुढे मागे इकडे पण इकडे जो असेल तो करू शकता. तर बघा ऑक्टोंबरचा जन्म आहे त्या व्यक्तीचा 14 ऑक्टोंबर. तर मी ह्या पद्धतीने याच्यावर क्लिक करणार. बघा या हे ॲरोने मी ऑक्टोंबर महिना देखील आणलेला आहे आणि त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करणार. त्याच्यानंतर आपल्याला कुटुंबाशी नातं निवडायचं आहे, वैवाहिक स्थिती निवडायची आहे. त्याच्यानंतर पूरक आहारासाठी इच्छुक आहेत का, तर आता पुरुष असल्यामुळे त्या आहारासाठी त्यांचा प्रश्नच येणार नाही. तर सर्वप्रथम नवरा याच्यावर आपण क्लिक करणार, कुटुंब प्रमुखाशी नातं. त्याच्यानंतर विवाहित आणि नाही याच्यावर क्लिक करणार आणि शेवट समाविष्ट करा आणि प्रक्रिया करावर आपण क्लिक करणार. तर बघा यशस्वीरित्या सादर केले आपल्या समोर आलं. आणि तुम्ही जर पाहिलं तर आता तिघी व्यक्ती जे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर की स्वतः कुटुंब प्रमुख, ती गरोदर माता, त्याच्यानंतर 3 वर्षाचं बालक आणि त्याच्यानंतर पती. आणि आता आपल्याला एकच सदस्य जोडायचा नाही, 3च जण त्या कुटुंबामध्ये आहेत. तर मग आपण शेवट झालेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आपण झालेवर आता क्लिक करणार आहोत. झाल्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कुटुंब पण वाढलेलं दिसेल आणि थोडं आपल्याला याच्यासाठी थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर आपलं कुटुंब नक्कीच वाढत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं हे पण लक्षात ठेवा की आपलं कुटुंब सहज वाढत नसेल तर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं. बघा तुम्ही पाहिलं आता इथं 56च आहेत. तर मग थोडं अशा पद्धतीने आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यानंतर ते कुटुंब ॲड होत असतं. तर बघा थोडा वेळ लागतो. तर तुम्हाला हे कुटुंब वाढण्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर इथे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही कुटुंबाची संख्या पण वाढलेली आहे आणि इथं कुटुंब पण वाढलेलं आहे. तर याला 2 ते 3 वेळेस आपल्याला स्क्रीनवर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नक्कीच हे बघा अशा पद्धतीने करायचं. हे कुटुंब जरी खालचे गेले असं होतं, हा टेक्निकल फॉल्ट आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. परंतु जे आपलं असतं ते इथे वर बदल झालेला आहे म्हणजे ते खाली पण आहे ना, असं बऱ्याचदा होऊ शकतं. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. डाटा दिसत पण नाही, नंतर काही कालावधीनंतर परत दिसू शकतो. ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण एवढे कामं करत आहोत. तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपलं सर्वेक्षण रजिस्टर देखील पूर्ण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. अजूनही आपल्या खूप साऱ्या ताईंच्या ह्या गोष्टी अपूर्ण आहेत आणि भविष्यामध्ये एकदम सांगण्यात येईल आणि तुम्हाला खूप जड पडू शकतो. म्हणून मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की आपण हे देखील रेकॉर्ड आपलं अद्ययावत ठेवा. आणि कुटुंब सर्वेक्षणमध्ये डाटा हा खूप मोठा असतो, लोड व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला ते दिसणारे नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. बघा वरचं देखील आपल्याला बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, थोडा वेळ जाऊ द्यायचा. कारण याच्यामधला डाटा हा खूप मोठा प्रमाणात असतो आणि तो लोड व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे कुटुंब दिसणारे नाहीत म्हणून टेन्शन घेऊ नका. पण तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलं की कशा पद्धतीने कुटुंब हे आपलं वाढलेलं आहे. ते नंतर तुम्ही बघा, आरामात तुम्हाला दिसेल. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगत होते की कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर ताईनं जर राहिलं असेल तर 100% पूर्ण करा, जेणेकरून भविष्यामध्ये तुमची ओढाताण होणार नाही आणि आपला आत्मा आहे हे लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.